श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे मोठी सून बनली आई। आमच्या घरात एक खुर्ची होती, जुनीशी पण मजबूत। त्या खुर्चीवरच बसून आई म्हणजे माझी सासू सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या घरावर नजर ठेवायची। ती फक्त खुर्ची नव्हती, ती आमच्या घराचा केंद्रबिंदू होती। पण गेल्या महिन्यापासून ती खुर्ची रिकामी आहे आणि खरं सांगू का, ती खुर्चीच नाही तर घरच रिकामं वाटतं। माझं नाव सुनीता, मी या घरात मोठी सून आहे। लग्नाला 12 वर्ष झाली। या 12 वर्षात मी सासूबाईंकडून खूप काही शिकले, कधी थेट बोलून तर कधी त्यांच्या कृतीतून। त्या खरंच जबरदस्त स्त्री होत्या। त्यांच्या एका इशाऱ्यावर घर चालायचं। कोणत्या दिवशी कोणत्या भाजीची पालेभाजी घ्यायची, कोणत्या पगारातून किती गुंतवणूक करायची, कोणाच्या लग्नात काय देणं घालायचं, सगळं त्यांनी ठरवायचं आणि आम्ही सगळे फक्त त्यांचं पालन करायचो। माझं काम म्हणजे स्वयंपाक करणं, घर आवरणं आणि घरातल्या निर्णयावर फक्त हो म्हणणं। त्या दिवशी सकाळची वेळ होती। सासूबाई मंदिरात गेल्या होत्या, परत आल्या आणि त्यांचं हसणं, त्यांच्या ओठावरचा चिवटपणा क्षणात नाहीसा झाला। पाय थरथरत होते आणि डोळे अंधुक दिसत होते। सुनीता, पाणी दे ग, एवढंच म्हणाल्या। ते त्यांचं शेवटचं वाक्य ठरलं। आम्ही सगळे धावत पळत हॉस्पिटलला गेलो। डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराचा तीव्र झटका होता। खूप प्रयत्न केले पण त्या वाचल्या नाहीत। सगळ्यांवर आभाळ कोसळलं। सासरे शांत होऊन गेले, काहीच न बोलता बसून राहिले। माझे दीर अनिल आणि विजय एकमेकांवर चिडायला लागले। छोट्या छोट्या गोष्टींवर वाद व्हायला लागले। अनिलची बायको प्रिया सगळं बघून वैतागली। तुमचं घर म्हणजे रोजचाच तमाशा झाला आहे असं म्हणत ती तिच्या माहेरी गेली। मुलं गोंधळून गेली। त्यांना शाळेत कोण सोडणार, गृहपाठ कोण करून घेणार। आणि माझा नवरा समीर काहीच करत नव्हता, सगळ्यांपासून अलिप्त, सिगरेट ओढत एका कोपऱ्यात बसलेला। दुःख त्याच्या मनातही होतंच, पण जबाबदारीच्या रूपात ते व्यक्त होत नव्हतं। मी फक्त बघत होते। पहिल्या आठवड्यात मी काही बोलले नाही, सगळं गुपचूप करत राहिले। स्वयंपाक, कपडे, मुलांचं ध्यान। पण मी रोज त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहायचे आणि मनात विचार यायचा, आई असत्या तर। आणि मग एक दिवस मी मनाशी ठरवलं, आता घर कोणीतरी सांभाळायला हवं, ती खुर्ची भरायला हवी। त्या दिवशी मी पहिल्यांदा सासऱ्यांसमोर बसले। बाबा, आपण अनिल आणि विजयला बोलवूया, सगळ्यांशी मोकळं बोलायला हवं। हे घर असं फुटून चालणार नाही। बाबांनी फक्त डोळ्यात पाणी आणलं पण काहीच बोलले नाही। मी पुढचा पाऊल उचललं। मी दोघा दिरांना फोन केला, मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे, घरातली गोष्ट आहे, सगळ्यांनी एकत्र बसूया। त्या संध्याकाळी सगळे जमले। मी सगळ्यांना ऐकलं, कुणाला काय हवं, काय वाटतं हे समजून घ्यायचं ठरवलं। पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची होती, आई गेल्यावर हे घर तुटू नये असं मला वाटतं। आपण भांडण मुलांपर्यंत पोहोचवू नये, आपण सगळे आईंचं घर टिकवायला हवं। मी ठाम बोलले। सुरुवातीला कोणी काहीच बोललं नाही। मग अनिल म्हणाला, वहिनी तू काय करशील, सगळ्यांचं काम एकटीनं होतंय का? मी म्हणाले, सगळं नाही पण सुरुवात होऊ शकते, फक्त थोडा पाठिंबा लागेल। त्या रात्री मी सासूच्या खुर्चीत बसले। पहिल्यांदा माझ्या मनात अपराधीपणा होता, पण एक अजब आत्मविश्वासही। मी आई होणार होते सगळ्यांसाठी। दुसऱ्या दिवशीपासून मी सगळं रचायला सुरुवात केली। घरातले खर्च लिहायला घेतले, मुलांचे टाइम टेबल बनवले, सासऱ्यांच्या औषधांची यादी केली आणि सगळ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली। मला माहीत होतं सासूबाईंना असंच आवडलं असतं, पण सगळं सोपं नव्हतं। अनिलची बायको प्रिया परत आली, पण तिला माझं नेतृत्व खटकत होतं। तुम्ही सासू झालात का अचानक,
असं तिने तिरकस विचारलं. मी हसून उत्तर दिलं, सासू नाही, पण या घरातली आई तरी व्हायचं ठरवलंय. प्रिया नाखुश झाली. काही दिवस गप्प राहिली, पण मी तिला वेळ दिला, तिच्या मतांना मान दिला. हळूहळू तीही सामील झाली. एका आठवड्यात मी सगळ्यांचं मन जिंकलं नाही, पण मी विश्वासाचं एक बीज रोवलं. सगळ्यांच्या डोळ्यात मला आता आपली माणूस दिसायला लागली. सासू गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती फक्त त्यांच्या खुर्चीने भरली नव्हती, तर आता एक नवी माया, नवा आधार तिच्या जागी उभा राहत होता. त्यानंतर काही दिवस घरात एक शांतता होती, पण ती शांतता एखाद्या वादळापूर्वीची असते तशी. मी प्रयत्न करत होते घर एकत्र ठेवण्याचा, सगळ्यांना एकत्र बांधण्याचा, पण खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या मनात काही ना काही खदखद होती आणि ती कधी ना कधी बाहेर पडणार होतीच. एके दिवशी सकाळची वेळ होती. मी सगळ्यांचा डबा तयार करत होते. लहान भाचा आदित्य गृहपाठ विसरला होता. तो रडत आला. काकू, माझी वही सापडत नाही. मी त्याला जवळ घेतलं, समजावलं, वही शोधली आणि त्याला पाठवून दिलं. पण हे बघून प्रिया, अनिलची बायको, म्हणाली, सगळ्यांची आईच झालात आता. त्या शब्दात उपवास होता, टोमणा होता. मी न बोलता कामाला लागले, पण ती थांबली नाही. हे सगळं नाटक आहे. घरावर हक्क गाजवायचंय तुम्हाला. कधीपासून पाहते सासूसारखं वागायला लागलात आता, ती तिरकसपणे म्हणाली. माझ्या मनात संतापाची लाट उसळली, पण मी शांत राहिले. फक्त एवढंच म्हटलं, जर हे नाटक वाटत असेल तर तुम्हीही पुढे या, एकत्र काम करू. सगळ्यांचं घर आहे हे. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात अहंकार स्पष्ट दिसत होता. मी सासऱ्यांचं औषध वेळेवर देत होते, त्यांचं डाएट प्लॅन करत होते. एक दिवस मी समीरला, माझ्या नवऱ्याला, सांगितलं, बाबांचं शुगर वाढलंय, थोडं लक्ष दे. तो म्हणाला, तूच बघतेस ना सगळं. मलाही ऑफिसच्या कामात वेळ नाही मिळत. ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं, पण मनाशी ठरवलं, फक्त आई असली तरी सगळ्यांचं एकटीनं करणं शक्य नाही. त्यांना हळूहळू सामील करावं लागेल. त्या आठवड्यात एक मोठा प्रसंग घडला. घरातल्या जुन्या संपत्तीचा विषय निघाला. सासूबाईंनी काही दागिने माझ्याकडे ठेवले होते, संकट काळात उपयोगी येतील म्हणत. ते दागिने मी व्यवस्थित जपून ठेवले होते, पण त्या दिवशी विजयची बायकोने, किरणने हे बोलून दाखवलं, आईने दागिने हिला दिलेत, म्हणजे वाटप तिथूनच सुरू झालंय असं समजायचं का? माझं मन चुरचुरलं. मी तिच्याकडे पाहिलं. आईंनी फक्त जपायला दिलं होतं, अजून काही वाटप झालेलं नाही. पण आता तुमच्या हातात आहे ना सगळं, ती सैरभैर बोलली. तेव्हा मी ठाम उभे राहिले. सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. मी ती छोटीशी पेटी सगळ्यांसमोर ठेवली. ही आहे ती पेटी. आजपासून सगळ्या गोष्टी घरातल्या लोकांसमोर पारदर्शक असतील. कोणत्याही गोष्टीसाठी मी एकटी निर्णय घेणार नाही, पण ही जबाबदारीही माझ्या एकटीची नाही. सगळ्यांच्या नजरा झुकल्या. पुढील आठवड्यात मी घरात एक गोष्ट सुरू केली, साप्ताहिक बैठक. रविवारी दुपारी सगळ्यांनी बसायचं. घरातले खर्च, निर्णय, भांडण सगळ्यांवर मोकळं बोलायचं. सुरुवातीला कुणालाच उत्साह नव्हता, पण मी हट्टानं सगळ्यांना बसवलं. पहिल्या बैठकीतच मी विचारलं, आपल्याला काय हवंय, काय बदल करायला हवेत. सासऱ्यांनी हळूच म्हटलं, फक्त शांतता हवी. मुलांनी हसून सांगितलं, आई कधी परत येईल असं वाटतं. त्या शब्दांनी माझा गळा दाटून आला, पण मी स्वतःला सावरलं. आई परत येणार नाही, पण आपण त्यांचा स्पर्श, त्यांचे विचार परत आणू शकतो. मी शांतपणे म्हटलं. त्या दिवशी घरात काहीतरी हल्लं होतं. मुलांनी मला घट्ट मिठी मारली. समीर, जो आजपर्यंत फक्त बघण्याच्या भूमिकेत होता, तो म्हणाला, तू खूप समजूतदारपणे हाताळतेस हे सगळं. मलाही शिकायला हवं तुझ्याकडून. माझ्या डोळ्यातून अश्रू आले, थोडे हळवे, थोडे समाधानाचे.
पण अजून संघर्ष बाकी होते. त्या रात्री प्रिया आणि किरण दोघीही बोलल्या, हे सगळं करून तुम्ही स्वतःला काय सिद्ध करत आहात? मी हसले आणि म्हटलं, मी काही सिद्ध करत नाही. मी फक्त एक माणूस म्हणून घर जपायचा प्रयत्न करते. आई असत्या तर त्यांनीही हेच केलं असतं. त्या दोघी थोड्या शांत झाल्या. एकमेकांकडे बघून म्हणाल्या, कदाचित आपणही खूप काही गमावत आहोत. आणि मग एके दिवशी प्रिया सकाळी स्वयंपाकघरात आली. पहिल्यांदा मी पोहे करायला आले, आज मी करणार असं म्हणाली. किरणने मला विचारलं, संध्याकाळी मुलांच्या गृहपाठात मदत करू का? मी काहीच बोलले नाही, फक्त मनोमन म्हणाले, आई तुम्ही बघितलंत ना हे सगळं? तुम्ही जिथे थांबलात तिथून मी सुरू केलं आणि आता हे घर परत तुमच्यासारखं बनवते. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की आई होणं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही. आई होणं म्हणजे समजूत, संयम आणि सतत दुसऱ्यांसाठी उभं राहणं. घर आता थोडंफार सावरत होतं. साप्ताहिक बैठकांचं रूपांतर आता नियमित चर्चांमध्ये झालं होतं. प्रत्येकाला वाटायला लागलं होतं की हे घर फक्त भिंतींचं नसून भावना, आपुलकी आणि समजूत यांचं एकत्रित रूप आहे. पण आयुष्य असं काहीच सहज चालत नाही. एके दिवशी सासऱ्यांना फोन आला. ते थोडे गोंधळलेले दिसत होते. मी त्यांना पाणी दिलं आणि विचारलं, काय झालं बाबा? ते फक्त एवढंच म्हणाले, व्यवसाय संकटात आहे. तो व्यवसाय आमच्या घराच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. सासऱ्यांनी सुरू केलेला किराणा गोदामाचा व्यवसाय, ज्यातून आम्हा सगळ्यांची रोजीरोटी चालत होती, तो मागील काही महिन्यात तोट्यात गेला होता. एका मोठ्या डीलमध्ये फसवणूक झाली होती. पेमेंट अडकलं होतं. स्टॉक विकला जात नव्हता. अनिल आणि समीर दोघंही त्या व्यवसायात होते, पण त्यांच्या लक्षात यायच्या आधीच नुकसान वाढलेलं. मी त्यांच्याशी बोलायला बसले. काय मदतीची गरज आहे? मी शांतपणे विचारलं. अनिल चिडून म्हणाला, तुम्हाला काय कळणार व्यवसायाचं? मी डोळ्यात डोळे घालून म्हणाले, तुम्हाला कळतं का घर सांभाळणं? पण मी शिकले ना. आता आपण व्यवसाय एकत्र शिकूया. सगळे गप्प झाले. मी पुढचे काही दिवस सगळं अभ्यासायला घेतलं. बिलांचे रजिस्टर, स्टॉक रिपोर्ट, ऑर्डर बुक्स, जे काही मला समजत होतं ते टिपत गेले. सासऱ्यांनाही माझ्या उत्साहाचं आश्चर्य वाटलं. एका संध्याकाळी मी म्हटलं, बाबा आपल्याला थोडा बदल करावा लागेल. ऑनलाईन मार्केटिंग, थोडं नव्या ग्राहकापर्यंत पोहोचणं, हे करायला हवंय. समीर चकित झाला. तुला हे कुठून कळलं? मी हसून उत्तर दिलं, तुम्हा सगळ्यांना जपताना एक गोष्ट शिकले, बदल स्वीकारणं. त्या रात्री एक छोटा प्लॅन तयार केला. मी घरातल्यांशी बोलून ठरवलं की मी व्यवसायात सक्रिय सहभागी होईन. प्रिया आणि किरण यांनी सुरुवातीला विरोध केला, पण सासऱ्यांनीच ठामपणे म्हटलं, ती फक्त सून नाही, ही आता आमची आधारस्तंभ आहे. ते ऐकून माझं मन हलकं झालं. मी ठरवलं, आता ही लढाई माझी आहे. संकट मात्र थांबत नव्हती. एक दिवस बँकेचा फोन आला. जर पुढच्या महिन्यापर्यंत कर्जाचा हप्ता भरला नाही तर मालमत्ता जप्त केली जाईल. मी तो फोन ऐकून काही वेळ शांत बसले. सासरे, समीर, अनिल सगळे एकत्र बसले होते. वातावरण जड होतं. मी पुढे झाले, हे घर फक्त भिंतींचं नाही. जर हे घर गमावलं तर आपलं बंदही हरवेल. पण अजून वेळ गेलेली नाही. मी काही निर्णय घेतले. एक, सासऱ्यांच्या नावावर एक जुने घर होते. ते जुने घर गहाण ठेवण्याचा प्रस्ताव. 2, घरातलं सोनं विकणं टाळून त्यावर तात्पुरतं कर्ज घेतलं. 3, प्रिया आणि किरण यांना विचारणं, त्यांचं काही गुंतवणूक असेल तर तात्पुरती मदत करायला. सर्वांनी नाखुश मनाने मान्य केलं. त्या रात्री मी एकटी खोलीत बसले. डोळ्यात पाणी होतं. आई तुम्ही असतात तर हे सगळं थोडं सोपं वाटलं असतं.
पण लगेच मनात एक आवाज आला, तूच तर आता आई आहेस. सुरुवात झाली. मी व्यवसायाची एक छोटी वेबसाईट तयार केली समीरच्या मित्राच्या मदतीने. मी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला. ग्राहकांना सूट, जलद डिलिव्हरी, घरपोच सुविधा दिली. सुरुवातीला काहीच प्रतिसाद नव्हता. मग मी काही जुन्या ग्राहकांना भेटायला गेले. त्यांच्या विश्वासाला हात दिला. काही ऑर्डर मिळवल्या. एक दिवस एका जुन्या क्लायंटला फोन करून वस्तूवरील ऑफर सांगितले. ते म्हणाले, तुम्ही जे समजावलं त्यामुळे मी पुन्हा तुमच्याकडून खरेदी करतो. एक एक पाऊल पक्कं होत होतं. प्रिया आणि किरण यांनीही मदतीला हात दिला. प्रिया ऑर्डर पॅकिंग बघू लागली. किरण स्टॉक सांभाळू लागली. मुलंही मदतीला आली. त्यांनी ऑनलाईन जाहिरात बनवायला शिकवलं. सासऱ्यांनी एक दिवस म्हटलं, आपण सर्वजण मिळून आज काय केलं? मी शांतपणे उत्तर दिलं, आपण आईंचं स्वप्न वाचवलं. व्यवसाय हळूहळू उभा राहू लागला. कर्जांचे हप्ते भरू लागले. बँकेने थोडा वेळ दिला. नवे ग्राहक जोडले गेले. एका महिन्यात जेवढी उलाढाल झाली ती मागच्या 6 महिन्यात झाली नव्हती. पण एका रात्री एक धक्का बसला. सासऱ्यांना अचानक चक्कर आली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर म्हणाले, स्ट्रेसमुळे आणि वाढलेल्या वयामुळे त्रास झाला आहे. विश्रांती हवी. मी त्यांना हातावर हात ठेवून म्हटलं, आता तुम्ही फक्त विश्रांती घ्या. सगळं मी बघते. ते पहिल्यांदाच डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाले, तू फक्त सून नाहीस, तू माझी आई झाली आहेस. त्या शब्दांनी माझं मन थरारून गेलं. आई म्हणजे जन्म देणारीच नाही. आई म्हणजे संकटात रक्षण करणारी, समजून घेणारी, सर्वांना जोडणारी. हिवाळ्याच्या एका शांत सकाळी मी देवघरात बसून स्वामींचं नामस्मरण करत होते. व्यवसाय सावरत होता. घरातले चेहरेही थोडे प्रसन्न वाटू लागले होते. सासरे अजूनही विश्रांती घेत होते, पण ते हसणं पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागलं होतं. प्रिया, किरण, समीर, अनिल सर्वांनी मिळून एक नवं बळ दिलं होतं या घराला. पण नियतीचं कामच असतं संकटाच्या सावलीतून सुखाचा सूर्यप्रकाश दिसताच एक अनपेक्षित वादळ उभं करणं. त्या दिवशी मी अकाउंट बघत होते. समीर आणि अनिल यांचं बँक ट्रान्झॅक्शन तपासत होते, कारण नव्या डीलसाठी पैसे जमवावे लागणार होते. तेव्हाच एक अनोळखी ट्रान्झॅक्शन दिसलं. 2 लाख रुपये एका खाजगी अकाउंटला ट्रान्सफर झाले होते, तेही कन्सल्टिंग चार्जेस म्हणून. मी घाबरले. हे अकाउंट मी आधी कधी पाहिलं नव्हतं. मी समीरला बोलावलं, समीर, हे ट्रान्झॅक्शन काय आहे? तो थोडा गडबडला, पण म्हणाला, अगं ते मी एका एजंटला दिले होते, एका मोठ्या क्लायंटच्या डीलसाठी. मी डोळे रोखून विचारलं, एजंट कोण होता? पेमेंट का माझ्याशी न बोलता केलं? समीर काही वेळ गप्प राहिला. माझ्या मनात संशयाचा पहिलं वावटळ तयार झालं. मी शांतपणे खात्री करायचं ठरवलं. त्या रात्री सगळ्यांना झोपल्यानंतर मी समीरच्या लॅपटॉपमधून काही फाईल्स तपासल्या. मला एक ईमेल ID सापडली. तुझं काम झालं, उरलेले पैसेही लवकर पाठव. त्या ईमेल ID पाहताच माझं काळीज धस्स झालं. तो किरणचा नवरा विजय होता. मी संपूर्ण रात्री झोपले नाही. हा विश्वासघात होता. घराला उभं करताना मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याच जोडीने हे कृत्य. दुसऱ्या दिवशी सकाळी मी समीर आणि किरण दोघांनाही बोलावलं. मी विचारू शकते का, हे काय चाललं आहे? हे पैसे विजयच्या खात्यात का गेलेत? किरण गप्प. समीर गोंधळला. किरणच पुढे आली. सासूबाई गेल्यानंतर विजयला व्यवसायात घ्यावं असं मी समीरला सांगितलं होतं, त्याचाही हातभार लागावा म्हणून. मी डोळे भरून म्हणाले, पण हे सगळं लपून घर डबगाईला जात असताना? समीर म्हणाला, तो म्हणाला होता एका मोठ्या कंपनीशी टायअप करतोय. मीही विश्वास ठेवला. मी विचारलं, आणि झालं काय? काहीच नाही. पैसे गायब, कंपनीही बनावट. सगळं स्पष्ट झालं होतं. हा विश्वासघात फक्त पैशाचा नव्हता,
तर माझ्या मेहनतीवर, घराच्या जपवणुकीवर झालेला आघात होता. मी शांतपणे म्हणाले, ही चूक 1-2 लाखाची नाही, ही चूक विश्वासाची आहे. मी सासऱ्यांशी बोलायला गेले. ते शांतपणे सगळं ऐकत होते. म्हणाले, काय करशील आता? मी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले, आईसारखं सांभाळेल, पण आईसारखीच शिस्तही लावेल. त्या रात्री सगळ्या घरात मी एक बैठक बोलवली. सर्व मंडळी एकत्र होती. प्रिया, अनिल, समीर, किरण आणि सासरे. मी म्हणाले, या घरात प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे, पण जिथे प्रामाणिकपणाची कमतरता होते तिथं नात्याची उबही मावळते. आज माझ्याच नवरा समीरने आणि माझी जाऊ किरणने एक चुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे केवळ पैसे नाही तर आमचा आत्मविश्वासही डळमळला. पण मला कोणालाही घराबाहेर टाकायचं नाही. मी एक आई आहे. शिक्षा द्यावी लागली तरी प्रेमानेच देईन. मी निर्णय घेतला. किरण आणि विजय यांना व्यवसायात प्रवेश नाकारला गेला. समीरला पुन्हा एकदा सुरुवातीपासून शिकवण्याचा निर्णय घेतला. सगळ्या ट्रान्झॅक्शनवर माझी आणि सासऱ्यांची सहमती गरजेची केली. हे कठोर होतं, पण आवश्यक होतं. पुढच्या काही दिवसात वातावरण थोडं उदास झालं होतं. किरण शांत होती, समीर अपराधी. पण हळूहळू दोघंही समजून घेऊ लागले. एका रात्री किरण माझ्या खोलीत आली. ताई, ती म्हणाली, माफ करा. मला वाटलं मी विजयला संधी देऊन घराचं काहीतरी भलं करीन, पण मी चुकले. मी तिचा हात हातात घेतला. आईपण म्हणजे फक्त सांभाळणं नाही, तर चुकांनाही माफ करणं असतं. सगळे पुन्हा सुरळीत होऊ लागलं. एक दिवस सासऱ्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. बघ, आता घर पुन्हा उभं केलं आहे. तूच या घराची खरी आई आहेस. मोठी सून म्हणून तूच आमचं छत्र बनलीस. त्यांचे डोळे भरलेले, माझेही. कथा इथवर आली होती, जिथं मी आता एका सुनेहून अधिक होते. मी निर्णय घेणारी होते. मी मार्गदर्शक होते. मी कठोर होते, पण माया देणारीही. आता घरातलं प्रत्येक संकट माझ्या नावानं येत होतं, कारण मी ते पेलत होते. सकाळचा गोड गारवा. अंगणात बसलेली प्रिया आपल्या लहानग्या अर्णवला गोष्ट सांगत होती. शेवटच्या काही महिन्यातील संघर्षांनी सगळ्यांना शिकवलं होतं, एकत्र राहणं म्हणजे काय आणि विश्वास किती नाजूक पण महत्त्वाचा असतो हे. मी बाहेर अंगणात गेले. अर्णव माझ्याकडे धावत आला. मोठी आई, आज मला झुणका भाकरी खायची आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या छोट्या हसण्यात माझा संपूर्ण दिवस उजळून गेला. मी अजूनही सुनेचीच भूमिका करत होते, पण आता ती आईच्या छायेत आली होती. घरात प्रत्येकाची आपली जागा होती, पण तो समेट आणि एकत्र येण्याची ताकद, ती आता या घरात पुन्हा दिसू लागली होती. सासऱ्यांचे हृदयविकाराचे औषध सुरू होतं, पण त्यांचं मन हलकं झालं होतं. एका दिवस त्यांनी मला म्हणाले, सुनीता, आता मला वाटतं आपल्या घरासाठी काहीतरी मोठं करायचं आहे. मी त्यांना विचारलं, कसला विचार आहे तुमचा? माझं आणि तुझ्या सासूचं एक स्वप्न होतं, गावातल्या शाळेचं पुनरुज्जीकरण करायचं. आपण आता स्थिर झालोय, तर आपल्या गावासाठी काहीतरी द्यायचं का? माझ्या मनात आनंदाचं काहूर उसळलं. हो ना बाबा, हे तर खरंच तुमचं आणि आईंचं स्वप्न आहे. आपण सगळे मिळून करूया. पुढचे काही महिने वेगळ्या पातळीवर गेले. आमचं छोटंसं व्यावसायिक यश आता सामाजिक योगदानात रूपांतरित होत होतं. मी सगळ्यांशी चर्चा करत त्यांना सोबत घेतले. समीर, अनिल, प्रिया, किरण सर्वांनी एक टीमसारखं काम केलं. शाळेचं नूतनीकरण, नवीन पुस्तकं, मुलांना संगणक वर्ग, सगळं उभं राहिलं. गावातलं प्रत्येक घर आमच्याकडे आशेने पाहू लागलं. एक दिवस गावात कार्यक्रम ठरला. त्यांचं उद्घाटन आमच्या सासऱ्यांच्या हस्ते होतं. ते स्टेजवर उभं राहून म्हणाले, ही शाळा माझं स्वप्न होती, पण ते प्रत्यक्षात आणलं सुनीता आणि माझ्या कुटुंबाने. माझं नाव घेता घेता त्यांचे डोळे भरले.
माझ्या सुनबाईनं हे घर जपलं. फक्त घर नाही, आता ती समाजही जपत आहे. माझ्यासाठी ती सून नाही, माझी मुलगी आहे. तो क्षण मी विसरू शकत नाही. ते टाळ्यांचं वादळ, गावकऱ्यांचा मान आणि माझ्या कुटुंबाचा अभिमान सगळं एका क्षणात अनुभवत होते. प्रिया, किरण, समीर सगळे माझ्याकडे अभिमानाने पाहत होते. किरणने डोळे पुसत माझा हात धरला. ताई, तुम्ही खरंच या घराची आई आहात. तुम्ही विजयलाही माफ करा ना, त्याला परत यायचं आहे. मी म्हणाले, ठीक आहे, बोलाव त्याला. आणि यानंतर त्याने इमानदारीने वागायला हवे, राहायला हवे. किरण खूप आनंदी झाली. तिने विजयला बोलवून घेतले. घरी परतल्यावर आम्ही एकत्र जेवायला बसलो. आई गेल्यानंतर पहिल्यांदा मी घरात सगळ्यांना हसताना पाहिलं. सगळे वाद, सगळे गैरसमज, सगळे अडथळे पार केल्यावरच असा क्षण येतो. सासऱ्यांनी आग्रहाने मला पाटावर बसवलं. आज मोठी सून आई म्हणून मानाने बसते आहे. आता हे घर तिचं आहे. त्या रात्री मी देवघरात बसले. समोर स्वामींची मूर्ती. मनात केवळ एक भावना, कृतज्ञता. स्वामी, तुम्ही मला संकट दिलीत, पण त्यातून उभं राहायचं बळही दिलं. माझ्या पाठीशी कायम उभं राहिलात. मी डोळे मिटले आणि जाणवलं, आई बनणं म्हणजे केवळ मूल जन्माला घालणं नाही, तर सगळ्या घराचं पालन करणं असतं. आज मी सून म्हणून नव्हे, आई म्हणून ओळखली जाते. माझ्या हातून चूकही झाली, कठोरही झाले, पण कुणाचं वाईट नको म्हणून. कारण माझं घर, माझे लोक हाच माझा जीव होता. शेवटी एक सूनसुद्धा आई होऊ शकते, जर ती प्रेम, कणव आणि धैर्याने घराचं रक्षण करत राहिली तर. या कथेचा शेवट आनंददायक आहे, पण त्यामागे असतो संघर्ष, संयम आणि शुद्ध निष्ठा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.